परंतु 40,000 कर्ज आहे अंजुमन. जमीन 4.5 एकर. उत्पन्न काय त्याचं त्यालाच पूर्ण झालं साहेब. आणि इथं काय झालं आहे, 50 किलोचं पोतं 3,000 रुपयाला मिळालं आहे. आणि माझं उरायचं पोतं क्विंटलचं 4,000 रुपयाला चाललं. महाग शिल्लक काय बी राहण्यात झालं. म्हणून मालाला भाव मिळावं झालं, कर्ज माफ व्हावं आणि ह्या शेतीला थोड्या शेतवाल्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे. मी त्यावर कारवाई करतो. पण आता सध्या तुम्हाला शेती कसण्यासाठी काही मदतीची गरज आहे का? आता काय कोळपणाला ह्याला त्याला खुरपणाला आमच्याकडे पैसा नाही, म्हणून आम्ही आऊत वडून ही गवत काढून त्याला खुरपून काढतोय साहेब. त्याला दुसरा काय मार्ग आहे? म्हणजे कुणी गावामधून आपले बैल जोडी वगैरे भाडेपट्ट्याने देईल का तुम्हाला? बैल ट्रॅक्टरवाला येऊन काही भाडेपट्ट्याने करेल का? ते ट्रॅक्टरनं त्याला दुसरा काय मार्ग आहे ते मला सांगा. ट्रॅक्टरनं जमणार साहेब, ह्याच्यामध्ये बैलानंच करावं लागते. गावात बैल आहे का कोणाकडे? बैल आहेत तर बरे 3,000 रुपये हजेरी मागतात. आम्हाला मदत कुणी करू शकत नाही. एक दिवसाचे 3,000 रुपये मागतात. एक दिवसाचे 3,000. तर 1 एकर जमीन आहे माझी. 4 जागावर जमीन आहे साहेब माझी. 4 जागावर जमीन आहे. तर मग तिथून तिथं 4 जागा एका दिवसामध्ये फिरणं होत नाही. म्हणून हे मला परवडत नाही आऊत लावणं. लोकाचा बैलाचा आऊत लावणं परवडत नाही. कृषी अधिकाऱ्याला तुमच्याकडे पाठवतो. हां, तुमच्या सगळ्या अडचणीची मी समजून घेतो आणि राज्य सरकार म्हणून काय त्याच्यात मदत करता येईल त्याप्रमाणे मदत निश्चितपणे करू आपण. काही काळजी नका करू. बरं, धन्यवाद साहेब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.